या बसा बसा या. हो येते ना, आलीस ना, त्याच्यासाठी आली मी, तुमच्या भेटीसाठी आली स्पेशल. आल्या तर खूप आनंद झाला, पण खूप आनंद झाला. ये ना बाई रश्मी, ये ना. हो आई येते ना, येते ना, येते येते. तुम्ही उभी राहता, बस ना तुम्ही, बसा तुम्ही, चहा मांडतो. नाही 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 आई, तुम्ही नका करू ना, बसा ना, आम्ही आताच खाऊन पिऊन आलेलो आहे. तुम्ही बसा, फक्त गोष्टी सांगा मला. वेळा ना करजा बाप्पा, बसा पहिले बसा. असो तुमचे पाय लय दिवसानं माया घराला लागले बा, काही असो. हा आता बसा, आता जराशा गोष्टी गिष्टी सांगा बा तुम्ही काही. राणी आपण झोर आणलं होतं ना, झोरात आईसाठी काहीतरी आणलं होतं ना, दे ना आईले. ती समोरच्याच खोलीत ठेवला ना, तिथंच आहे म्हटलं. आम्ही झोरात थोडंसं आणलं आहे, त्या समोरच्या खोलीत ठेवून दिलं आहे मी. हो बाई, काही आणा लागत होतं, राहू द्या लागत होतं. आहे ना आपल्या घरी सगळं काही, काय आणलं. आम्हाला माहित आहे तुमच्या घरी सगळं काही आहे, पण आम्ही आलो तर आम्हाला वाटलं काहीतरी आणा बा, म्हणून आणलो आम्ही. प्रेमा खातीर आणलं, आदरानं खा आमचे आणलेलं. नाही 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 बाई, तसं नव्हे बा. काय आणलं बा माया म्हणणं होय. हो आता तुमचं काही म्हणणं असो, आणलाय आम्ही, घेऊन घ्या. आता घ्यास लागन ना, इन बहीण एवढ्या प्रेमानं दिलं तर इनेचा आपल्याला हे घ्यास लागन ना, मान तर ठेवाच लागन बा. बसा तुम्हीच कशाला उभे राहता, बसा तुम्ही. हो बापा, बसतो ना, बसतो. तुम्ही आला त्याचा भला आनंद झाला बा मला. नाही तर कोण येते. हिची वहिनी तर आहेच नाही, मी आहे बस बाबा राहते. नीचा भाऊ काय गमते हो, दिवसभर काम करण्यातच दिवस जाते. हो ते तर कोणाचं आहे म्हणा, दिवसभर कामं पुरतेच म्हणा. तब्येत गिब्येत चांगल्या, धंदे पाणी चांगले चालू आहे मग तुमच्या इच्छे. हो ते काय पाहायला लागते, ते सगळं चांगलं आहे. धंदे काय, ते धंद्यावर जाते आणि सगळे आम्ही घर राहतो. काय आपले काम आहे, ते आहे, रोजचेच काम आहे ना आपल्याला. कोणते काम आहे आपल्याला म्हणा, आता तुम्हाला तेवढं काम आहे म्हणा. आणि आजी नाही दिसले बा, आजी कुठं गेले बाबा. लय आजीची आठवण आली. आजी सोबत लग्नात भलं मस्त बोलणं झालं. आजी मस्त आहे पण तुमच्या इच्छा काही असो. हो आजी इथं गेल्या ना, आत्या नाही का, विहानची आत्या, त्याने आली होती तर आजच गेल्या. मग आम्ही म्हटलं चला तुमच्या घरी वेळ आहे तर म्हणून आलो आम्ही. तुमच्यासोबत काय बोलू, मलाही सुचतच नाही काय बोला म्हणून, पण आता बोलाच लागेल ना काही ना काही. आई तब्येत वगैरे तुमच्या सगळ्याच्या चांगल्या आहे का. हो बाई, तब्येत गिब्येत सगळ्या टनानन आहे, मस्त आहे. दादा कुठे गेले, धंद्यावर गेले का दादा. हो माय, त्याच्या मग कामं राहते, त्याला एक दिवस चैन नाही राहत बाप्पा. काय तेच काम करणं राहणं, डोळ कष्टच करणं ना सारं शे. इकडे वहिनी नाही दिसून राहिले, वहिनी कुठे आहे. ते तिच्या आईच्या घरी गेली. राणीने सांगितलं असेल ना तुले काहून गेली म्हणून. बाई सांगितलं नाही का राणी, बैले सांगितलं नाही का. नाही बाई सांगितलंच नाही, त्या विषयावर बोलणंच नाही झालं तर मग काय सांग तुम्ही. सांगा ना आता घरी गेल्यावर सांगा काहून गेल्या म्हणून. नाही अशीच गेली तिची वहिनी, अशीच गेली असं. आता बायला येत नाही रागात मात गेली असं. ते दादाला मूलबाळ असेल ना काही. लेकर आहे, एक पोरगी आहे एक पोरग आहे. मोठे बाई इच्छा काय बाई लेकर, मोठे इच्छा काय. 5 मिनिट नाही थाळी थांबत इथं असते ना, 5 मिनिट थाळी थांबले नसते. तुम्हाला असं बसून ठेवलं नसतं त्यानं. विचारा राणीले कशी आहे म्हणून. हो ना, 5 मिनिट थाळी नाही. मी दिसली ना राणी आत्या मला पागल करते. मला आतापर्यंत त्यानं असं बोल दिलं असतं, हा जोरा हुसकू दे, तो जोरा हुसकू दे, आत्या काय आणलं आमच्यासाठी, काय आणलं असंच केलं असं म्हटलं त्यानं. म्हटलं कॉलेजला जाय ना बाई, तुला सांगतो कॉलेजला जाय ना. आता काय कॉलेजला का पैसे घेऊन जाय का. त्याला राहिली असं वाटते का कॉलेजला गेली दुसऱ्या गावून येऊन राहिली तर काही घेऊन येते आमचं रोज तिचं दप्तर हिसके. शेवटी तिले मी म्हणू बाई 10-20 रुपये घेऊन जाय जास्तीचे. त्या लेकरासाठी काही आणत जाय चॉकलेट गिकलेट. लय आशेनं बसते दिवसभर वाट पाय तिची. म्हणा प्रेम दिलं तर प्रेम आहे म्हणा. नसं असते ना लेकरू, म्हणजे वाट पाहिजे ना प्रेम देणाऱ्या व्यक्तीची. तिथंच कसं तरी गमून नाही राहिलं. पोट्टेनीच ते फोन करते, बाबा घ्यायला या. तुलाच फोन करून राहिले लेकर, त्याला कसंच गमत नाही तिथं. म्हणा लेकराला गमतच नाही म्हणा, कुठं जे आपलं घर असलं तिथंच गमते. लेकराला 8 दिवस गमते, मग त्यांना पाठवून दादाले न्याले. बाई लय गोष्टी झाल्या, मी करतो तुमच्यासाठी नाश्त्याले करतो बा. काय हो तेच ते लावलं नाश्ता. आता काय आम्ही तुमच्या घरी काय तसं खाल्लंच नाही का काही. अशा करून राहिल्या तुम्ही. बस ना 4 गोष्टी सांगा. काही असं आहे काय कंपल्सरी नाश्ता केलाच पाहिजे इन होय असं होय म्हणून. परत ते रीतिरिवाज गोष्टी नसतं पोट भरते. काय 4 गोष्टी चांगल्या करून सांगितल्या तेच चांगलं वाटते. आम्ही बसासाठी चालू, काही करू नका. आई काहीतरी घेणार तुम्ही आमच्या घरी. किती दिवसांनी आल्या आई, आणि तुम्ही तर आल्या पण रश्मिताई तर पहिल्यांदाच आल्या. नाही काहीतरी करू द्या, मी करतो लागन तर. तुम्ही आईच्यासोबत आईसोबत गोष्टी करा, मी करतो लागन तर. आई राणी तुला माहित आहे ना, आता आपलं जेवण झाले आणि थोडासा आराम केला ना, इकडे निघालो आपण. खरंच पोटात जागा नाही ना. नाही तर रात्री पाहुणचार जेवणच जाणार, सगळ्याला बोलावून घेऊ. काय लय घरी जात बसता रात्री इथे जेवणच जा सारे जण. काय लय त्याला फोन करून देतो, फोन करून द्या तुम्ही आणि त्याला बोलावून घ्या रातचं जेवाले. इथूनच जा बा पाहुणचार जेवून. तुम्ही नका जाऊ बा, तुम्ही तसे नका जाऊ. मला चांगलं नाही वाटून राहिलं. आता जेवणच जा तुम्ही, चांगला पाहुणचारच कर तुम्ही. तुम्हाला सांगतो काही पाहुणचाराच्या खर्चात पडू नका तुम्ही. मस्तपैकी कडी गोडे मस्त पोळ्या करा चांगल्या. पीठ आहे ना आमच्या घरी, मग भाकरीच करतो ना. कडी गोडे सोबत भाकरी आवडते का तुम्हाला. जर नाही आवडत असेल तर मग पोळ्या करतो बा. चुलीवरच्या करतो मी, मग मस्त करतो ना मी चुलीवरच्या. तुम्ही चुलीवरच्या कुठं खायला भेटते, गॅसवरच्याच खायला लागते तुम्हाला. चुलीवरच्या करतो मस्त. ठेचा करतो मस्त आपला
काय येता का तुम्ही कोणीतरी? बापरे, मग तर तुम्ही तर बोलल्या बा. मग विहानच्या बाबाचं तर आवडीचंच आहे ठेचान ते. बापरे, मग तर ते तर कधी येते तुमच्या घरी. अर्ध्या रात्री जरी म्हटलं या तरी येते ते. बोलावा मग टेलिफोन करून रात्री. आणि चांगलं होऊ द्या, इथंच थांबा आता तुम्ही. मस्त मी करतो भाकरी, चांगल्या चुलीवर करतो, गॅस पॅसवर नाही करत मी. आणि मस्त तुम्हाला जीव घालतो. असत्यात अधिक चांगलं वाटलं असतं. आजीला घेऊन यायला लागत होतो बाप्पा तुम्ही. अशा नशा आल्या तुम्ही, त्याला टाकून आल्यासारख्या. त्या असत्यात तेली आणलं असतं. तुम्हाला बोललं बेकार वाटून राहिलं बाई तेली आणलं नाही तर. आणा एखाद्या डावा आणून तेले. ताईची आई खूपच मोकळी आहे बोलायले. साध्या भोड्या आहे, पण काही म्हणा तुम्ही साध्या भोड्या असाले. एवढंच काम आहे, मस्त काम आहे. असं चुलीवरची भाकरी करतो म्हणते, पहावर फ्री बोलते. मनात काहीच नाही त्याच्या, मस्त बोलते. तुम्ही म्हटलं ना चुलीवरच्या भाकरी, माझ्या आजीला खूपच मस्त भाकरी करता येते. आजी मस्त पैकी इकडे कोडी करून आम्ही इकडे सगळेजण खात होतो. आई सुद्धा बसून आईली म्हणे तू जेवून घे म्हणे पहिले. असं होतं. आमच्या आजीचा स्वभाव खूपच चांगला आहे. ते एकदम मला आठवून तुमच्याकडे पण माझ्या आजीचीच आठवण आली. हो ना, कडी खाण्याची एक वेगळीच मजा राहते. ते पण चुलीवरचे तर वेगळंच लागते. आणि चुलीवरची खिचडी खूपच छान लागते. पण सगळ्यांना तुम्हाला खिचडी आवडत असेल चुलीवरची, एखाद दिवशी मस्त चुलीवर खिचडी टाका, सगळेजण येऊन जा माझ्या घरी जेवाले. सगळेजण येईन बाई. आता गावात आहे म्हणून का नुसतं तुम्हालाच काव द्याव का मी? हे जेवाले जा त्या जेवाले जा. झालं बाप्पा एकडावलंय झाला हा पाहूनचा. काय झालं तर आल्या तर तशा काय येतं का तुम्ही? आल्या तर काय झाल्या, येईन बाई होय म्हणून काय होतं? आता आपण जसे आपलं काही ना काही जवळचं नातं तेव्हाच येतो ना आपण. तसं येतो काय सांगा बरं? आले तर काय झाल्या? लग्न झालं तेव्हापासून ना पहिल्यांदा आला बाप्पा तुम्ही. आणि जवाई गिवाई तर कधी आलेच नाही. आणि सासरे विसरे कोणीच नाही आलं. आणि सगळेजण आले म्हणजे मला लय आनंद होईल ना. ये या एक दोनदा जेवायला खिचडी. मी एक एखाद्याला सांगा खिचडी करून तुमच्यासाठी सगळ्यासाठी. मस्त चुलीवरची कढी खिचडी आणि भजे असं काही करण मी. एक दिवस स्पेशल ठेवून मी बेत. बियांच्या बाबाला बोललो मस्त जमते. त्याला तर असं वाटतं का बा काय जेवण आहे काय नाही. असं जेवण म्हणजे पाहुणचार नाही आवडत त्याला. असं काही असलं म्हणजे बोललाच आनंद होत त्याला. काय बा मस्त आहे. असंच काम पाहिजे, चांगलं काम आहे. तिच्या बाबाने दिसत आहे घरी. कुठं गेले राणीचे बाबा? ते बाहेर बसले का बसले काय लिहिते घरात. मित्र राहते, मस्त गोष्टी होती त्याच्या.